नमस्कार मंडळी, कसे आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीबरोबर. जर तुम्ही ॲग्रिकल्चर लँडमध्ये इंटरेस्टेड असाल, अनडेव्हलप आणि तीही कमी बजेटमध्ये, पण क्षेत्रफळ तुम्हाला मोठं हवं आहे, मेन रोडपासून म्हणजे डांबरी रस्त्यापासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर यायला रस्ता पुढे 1 किलोमीटरचा थोडा कच्चा आहे, पण तो लवकरच पक्का होईल आणि 1 किलोमीटरपर्यंतचा रस्ता तुम्हाला हा डांबरी रस्ता आहे, वाडी वस्तीच्या जवळ आहे. तर ह्या प्रॉपर्टीचं लोकेशन हे आहे जो कशेडी बायपास आहे, महाडवरून जो कशेडी बायपास जातो त्या लोकेशनला आहे. हे रेवताळी गावाच्या जवळ, विनेरेपासून पण जवळ आहे. तुम्हाला डिस्टन्स मी सांगतो. मुंबईवरून ही प्रॉपर्टी 183 किलोमीटरवर आहे, ओल्ड मुंबई गोवा हायवेनी, म्हणजेच पेन वडखळ मार्गे, इंदापूर मानगाव वगैरे ह्या मार्गे तुम्हाला 183 किलोमीटर आहे ही प्रॉपर्टी. पुण्यावरून भोर मार्गे तुम्हाला ही प्रॉपर्टी 155 किलोमीटर अंतरावर आहे. इकडून तुम्हाला जवळचं रेल्वे स्टेशन हे विनेरे आहे. तर विनेरे रेल्वे स्टेशन तुम्हाला इथून फक्त 4 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि महाड शहर इथून तुम्हाला 24 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तर ही प्रॉपर्टी कोणकोणत्या गोष्टीसाठी सुटेबल आहे हे पण मी तुम्हाला क्लिअर करतो व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर. ही प्रॉपर्टी तुम्ही ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंटसाठी घेऊ शकता. जर तुम्हाला प्लांटेशन करायचे आहे, बाकी तुमचे काही प्लॅन्स आहेत, जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करून ठेवायचे, कारण प्रॉपर्टीचं जे क्षेत्रफळ आहे हे मोठं आहे. पूर्ण जी प्रॉपर्टी आहे ही 58 एकरची आहे. क्लिअर टायटल, सगळे पेपर्स तुम्हाला क्लिअर भेटणार आहे. आजूबाजूला निसर्ग आहे, आजूबाजूला लोकांचे फार्म आहेत, सागवान वगैरे, आंबे वगैरे असे बऱ्या प्रकारे लोकांनी लावलेत, कलमाचे आंबे आहेत. ही प्रॉपर्टी सध्या अनडेव्हलप्ड आहे, जी माझ्या मागे दिसते हीच प्रॉपर्टी आहे. तुम्हाला इथे पाणीही लागेल, इथे वहाळ आहे आणि खालच्या बाजूला इथे तुम्हाला आहे विनेरे धरण. तर हे सगळे हायलाईट पॉईंट्स आहेत प्रॉपर्टीचे. प्रॉपर्टीपर्यंत येण्यासाठी रोड आहे, म्हणजे तुम्ही तुमची 4 व्हीलर घेऊन येऊ शकता. लो ग्राउंड क्लिअरन्सच्या गाड्या सध्या नाही येणार, पण तुम्ही जीप वगैरेमध्ये आरामशीर येऊ शकता. इकडे छोटे डंपर वगैरेही आरामशीर येऊ शकतात, एवढा मोठा रस्ता आहे. आपण स्वतः इथपर्यंत गाडीने आलो आहे. प्रॉपर्टीमध्येही गाडी जाते, प्रॉपर्टीमध्ये जाण्यासाठी असा रस्ता आहे गाडीसाठी. तर आता आपण प्रॉपर्टी एक्सप्लोअर करूया. जी माझ्या मागे दिसते पूर्ण 58 एकरचं क्षेत्रफळ आहे. पूर्ण नाही, पण सिलेक्टेड जे हायलाईट स्पॉट्स आहेत प्रॉपर्टीचे ते मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला एक्सप्लोअर करूया ही 58 एकरची प्रॉपर्टी. तर बघा, आपण गाडी घेऊन आलो इथपर्यंत. आपली 2 व्हीलर इथे उभी आहे आणि इझिली आली, काय एवढी कसरत करायची गरज नाही पडली. जो रस्ता आहे तो मातीचा आहे आणि इथून 1 किलोमीटर खाली पूर्ण तुम्हाला डांबर रोड आहे. 1 किलोमीटरच्या अगोदर म्हणजे 500-700 मीटरवरूनच तुम्हाला वाडी वस्ती खाली सुरू होते आणि त्या साईडला विनेरे डॅम आहे या दिशेला. आणि मी तुम्हाला दिशाही सांगतो, प्रॉपर्टीची दिशा. आता ही एंट्री आहे ना प्रॉपर्टीची, तर ही जी दिशा आहे ही वेस्ट आहे आणि बरोबर माझ्या मागच्या साईडला म्हणजे जिकडे चढ आहे प्रॉपर्टीला ती आहे ईस्ट. म्हणजे अशी तुम्हाला भेटते, जिकडे चढ आहे तिकडे ईस्ट आहे आणि जिकडे उतार आहे प्रॉपर्टीला ती दिशा वेस्ट आहे. तर आता बघा, आपण प्रॉपर्टीमध्ये एंटर करतोय. तर इथे ही गाडी येऊ शकते. हे बघा, इथे गाड्या आल्यात ऑलरेडी आणि अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टी पसरले. टप्पेवाईज आहे, कारण डोंगर आहे. तिकडे पुढे वरती सर फ्लॅट सरफेस आहे, ते सगळं कवर करतो. इकडे उजवीकडे तुम्हाला असा थोडा डोंगर टाईप आहे आणि हे सगळं हां. आणि ही जी खासरं दिसतात तुम्हाला, ही सगळी भात शेतीची खासरं आहेत. ही पूर्ण शेत जमीन आहे. बघा, स्टेप वाईज भेटेल तुम्हाला इथे. म्हणजे तुम्हाला काही एन्क्वायरीज असतात आम्हाला शेत जमिनीसाठी, तर त्याच्यासाठी ही परफेक्ट प्रॉपर्टी आहे. आणि बाकी तुम्ही कलम वगैरे जे म्हणजे जी प्लांटेशन करायचे हे इझिली करू शकता. बघा, ऑलरेडी जंगली आंबे वगैरे तर भरपूर आहेत आणि चांगली ग्रोथ आहे, म्हणजे खूप जुने आहेत झाडं सगळी. ह्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की इकडे तुम्हाला पाण्याची कमतरता ही कमी पडणार नाही. म्हणजे तुम्हाला पाणी इथे कमी पडणार नाही, कारण आता ऑलमोस्ट जानेवारी संपत आलेला आहे आणि तुम्ही इकडे हिरवळ पाहू शकता झाडांची. तर आता आपण प्रॉपर्टीच्या वरच्या भागामध्ये चाललो आहे. गाडी आपली तिथे लावले. सूर्यदेवता आता थोड्या वेळात मावळणार आहेत, ते तिकडे त्या साईडला त्या दिशेला जातील. आणि हा उतार आहे प्रॉपर्टीचा, जो मी तुम्हाला सांगितलं ना की पश्चिमेकडे उतार आहे प्रॉपर्टीचा. आणि इथे ही प्रॉपर्टी आपली फूडपर्यंत खालीपर्यंत गेलेली आहे. आता आपण वरच्या भागामध्ये जाऊया. मी तुम्हाला वरचा भाग दाखवतो. बघा, किती मोठा आंबा आहे इथे. ह्या साईडला एक आहे, असे बरेच आहेत. ते बघा, तिकडेही आंबे आहेत, खालच्या साईडला आंबे आहेत मोठे मोठे, पण हे सगळे जंगली आंबे आहेत. बाकी तुम्हाला रानटी झाडे इकडे खूप आहेत.
पण झाडं ही एकदम गर्द झाडी अशी नाही आहे, स्पेस आहे मध्ये मध्ये, तर तुम्ही ह्यालाही युटिलाइज करू शकता. म्हणजे ज्यांना कन्सेप्ट असतात ना आयुर्वेद वाटिका वगैरे किंवा आयुर्वेदाचं काहीतरी कन्सेप्ट असतात लोकांचे, जे अशा जागा शोधत असतात निसर्गाच्या मधल्या, तर त्यांच्यासाठी ही जागा उत्तम आहे. जागेचा रेट मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे, नक्की सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सोडून जाऊ नका. बघा आता आपण एकदम वरच्या दिशेला आलो आहे. शांतता म्हणजे एकदम पिन ड्रॉप सायलेन्स आहे, फक्त आपल्या बुटांचाच आवाज आहे खाली. हे बघा. तर बघा असे टप्पेवाईज तुम्हाला इकडे प्लॉट्स भेटणार आहेत. शेतजमिनीसाठी जागा आहे. पूर्वीच्या वेळी इकडे शेतजमिनीच व्हायची, तर भात शेती वगैरे होऊ शकते. पुढच्या बाजूला थोडा असा तुम्हाला हलकासा टेबल आहे, जास्त नाही आहे, आणि त्या साईडला तुम्हाला असा उंचावर प्रॉपर्टी जाते. आणि अशीच ही प्रॉपर्टी फूडपर्यंत पसरलेली आहे. बाकी सगळे पेपर्स क्लिअर आहेत. जेव्हा तुम्ही व्हिजिटला याल तेव्हा तुम्हाला सगळे पेपर्स पाहायला भेटतील. तर अशा प्रकारे प्रॉपर्टी पूर्ण वरपर्यंत, म्हणजे ते हिरवं झाड दिसतं ना समोर, तिथपर्यंत वरती पसरले. आणि अशीच पूर्ण त्या साईडून खालपर्यंत पसरलेली आहे प्रॉपर्टी, तिथपर्यंत खालपर्यंत गेले प्रॉपर्टी. तर ते तुम्हाला नक्षावर आयडिया येईल. आणि अजून महत्त्वाचा पॉईंट सांगायचं झाला ना, तर ही प्रॉपर्टी डायरेक्ट शेतकऱ्यांची नाही आहे, ही प्रॉपर्टी रिसेल प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट सगळे क्लिअर भेटणार आहेत. तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही आहे, कारण रिसेल प्रॉपर्टीजचा हाच प्लस पॉईंट असतो की ऑलरेडी लोकांनी इन्व्हेस्ट केलेल्या असतात किंवा मग लोकांनी विकत घेतलेल्या असतात आणि मग ते परत विकायला काढतात. त्यामुळे जेव्हा ते विकत घेतात शेतकऱ्यांकडून, तेव्हा त्यांनी बाकीच्या सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतात. त्यामुळे मग आपल्याला पुढे डोक्याला ताप होत नाही. तर इकडची जी माती आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. ही माती ही आहे ना, ही लागवडी योग्य माती आहे, सुपीक माती आहे. इकडे तुम्ही बऱ्याच प्रकारची शेती किंवा प्लांटेशन असं बरंच काही तुम्ही इथे करू शकता. तर चला आता जाऊया परत प्रॉपर्टीच्या खालच्या दिशेला. तर बघा, जर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये, तर सफेद कलरची जी गाडी उभी आहे ती आपली आहे. आपण तिथून वरती आलो आणि हा बघा, इथेही प्रॉपर्टीला पूर्ण रोड आहे, कच्चा रस्ता, आणि तो असाच कंटिन्यू होतो आहे पुढपर्यंत. म्हणजे तुम्ही प्रॉपर्टी वरपर्यंत रोडने ॲक्सेस करू शकता. बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या रोडला अजून डेव्हलप करू शकता भविष्यामध्ये. जर तुम्हाला जेन्युअनली इथे काहीतरी वेगळं करायची इच्छा असेल, प्लांटेशन किंवा आयुर्वेदिक वाटिका वगैरे असं काही कन्सेप्ट असेल तुमचा, भरपूर लोक केरला स्टाईल काहीतरी आयुर्वेदिक फार्म्स वगैरे असं पण करायचा विचार असतो, तर त्याच्यासाठी पण ही प्रॉपर्टी सुटेबल आहे. आणि राहिला प्रश्न पाण्याचा, तर इकडे तुम्हाला पाणीही मुबलक प्रमाणात अवेलेबल होईल बोरवेलला. कारण मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, हिरवळ पाहून तुम्ही ह्याचा अंदाज लावू शकता की इथे किती पाणी लागेल ते. आणि वाळलेलं इथे पाणी असतं पावसाळ्यामध्ये. ऑलरेडी मी ह्या अंदाजावर, म्हणजे एक अंदाजपंची नाही सांगत आहे, ऑलरेडी जे लोक फार्म इकडे डेव्हलप केलेले आहे, तर त्यांना बऱ्यापैकी पाणी लागलेलं आहे बोरवेलला. त्या अंदाजाने आपण तुम्हाला सांगतो आहे की इथेही तुम्हाला बऱ्यापैकी पाणी लागेल. तर बघा, मी तुम्हाला रस्ताही दाखवतो व्हिडिओ एंड करायच्या अगोदर. हा बघा, अशा प्रकारे रस्ता आहे. हा कच्चा रस्ता आहे, मातीचा रस्ता आहे. थोडाफार मध्ये मध्ये हलकासा चढ आहे तुम्हाला. तर मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवतो माझ्या चॅनलला नेहमी, की तुम्ही एवढ्या लांबून येणार आणि प्रॉपर्टी ही ते बघणार, त्यापेक्षा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पहा. जर तुम्हाला पसंत पडत असेल तर तुम्ही विजिट करा, अदरवाईज स्किप करा. तर बघा, आता हा खालच्या साईडून मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो प्रॉपर्टीचा. ते बघा, तिथून अशी ही प्रॉपर्टी आपली अशी खाली आले. आणि खाली पण बघा, भात शेतीची पूर्ण तुम्हाला प्लॉटिंग दिसेल, कासरं दिसतील. अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टी सुपीक आहे. तुम्ही इकडे लागवड व्यवस्थितरित्या करू शकता, किंवा भात शेतीची जमीन जर तुम्हाला हवी असेल, किंवा कोकणामध्ये तुम्हाला प्रॉपर्टी इन्व्हेस्ट करायची, तुमच्याकडे बऱ्यापैकी बजेट आहे, तर तुम्ही ही प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. कारण पूर्ण जे क्षेत्रफळ आहे हे एकदम विकायचे, तुकड्या तुकड्याने विकता येणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे जर व्यवस्थित बजेट असेल, त्यानुसार तुम्ही ह्या प्रॉपर्टीबद्दल विचार करू शकता. आणि
हे बघा खाली तुम्हाला तिकडे कुंपण दिसते. तर लोकांनी ऑलरेडी इकडे डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली, फार्मिंग वगैरे करत आहेत. हा रस्ता इथून वरती गेला, मी तुम्हाला तेही दाखवतो. तिकडेही लोक फार्म करत आहेत, तिकडेही फार्म आहेत लोकांचे. तर बघा मी तुम्हाला सांगत होतो ना, हा बघा इथेही वरती रस्ता गेला आहे, हा दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीला गेला आहे. तर लोकांनी ऑलरेडी इथे फार्म्स वगैरे घेऊन डेव्हलप करायला सुरुवात केली. वरती तुम्ही पाहू शकता कलमाचे आंबे लागलेले आहेत त्या साईडला. दुसऱ्याची प्रॉपर्टी आहे, मी तुम्हाला डायरेक्ट नाही दाखवू शकत, त्यामुळे इथून दाखवतो. तो बघा तो समोर आहे कलमाचा आंबा आहे, या साईडला कलमाचे आंबे आहेत. तर अशा प्रकारे फार्म डेव्हलप करत आहेत लोक. आणि आता मी तुम्हाला ना जो रोड येतो आहे डांबर रोड तो दाखवतो, त्याच्यानंतर मग आपण हा व्हिडिओ एंड करूया आणि मी तुम्हाला प्रॉपर्टीची डिटेल सांगतो पूर्ण आणि किंमत सांगतो. तर जसं मी तुम्हाला सांगत होतो, आजूबाजूला लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता आतमध्ये आंब्याची छोटी छोटी आणि काजूची कलमांची लागवड ही लोकांनी सुरू केली बघा. आणि हे अशा प्रकारे कुंपण केलेलं आहे. तर आता असा रस्ता येतो आहे, कच्चा रस्ता. इकडे बघा इथे राहण्याची सोय वगैरे आहे केअरटेकर्सची. तर मी तुम्हाला आता डांबर रोड दाखवतो कुठून चालू होतो आहे तो. तर जो मागचा रस्ता आहे हा आपल्या प्रॉपर्टीला गेला आहे आणि बरोबर 400 मीटर अंतरावर बघा खाली तुम्हाला वाडी वस्ती आहे आणि बऱ्यापैकी मोठी वाडी वस्ती आहे, गाव आहे हे. तर इकडे लोकवस्ती आहे तुम्हाला आणि त्याच्या फक्त 400 मीटर अंतरावर आपली प्रॉपर्टी लोकेटेड आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो डांबर रोड. तर बघा हा रस्ता आला विनेरे म्हणजे कशेडी बायपास मार्गे आणि हा असा इथे दत्तांचं मंदिर आहे, त्याच्या बाजूने हा जो रस्ता वरती गेला हा गेला आपल्या प्रॉपर्टीकडे आणि ह्या इकडे डांबर रोड चालू झाला आहे तुम्हाला. वरती वाडी वस्ती आहे, तर बरोबर 500 मीटर अंतरावर इकडे तुम्हाला डांबर रोड खाली लागतो आहे. त्यामुळे तुम्हाला इथून रोडचं एवढं काळजी करायची गरज नाही आहे. तुम्हाला इकडे येण्यासाठी चांगला डांबर रोड आहे आणि वाडी वस्तीचा रस्ता आहे, त्यामुळे हा कधी बंदही नाही होणार आहे आणि हा रोडही कधी बंद नाही होणार, कारण हा पण ग्रामपंचायतीमध्ये आहे. तर बघा अशा प्रकारे डांबर रोड आहे आपल्या प्लॉटपर्यंत जाण्यासाठी, म्हणजे जो 500 मीटरचं अंतर आहे ना तिथपर्यंत. असा सुंदर रस्ता आहे आणि आजूबाजूला पूर्ण निसर्ग आहे तुम्हाला इकडे. तर मी तुम्हाला प्रॉपर्टी व्यवस्थितपणे दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. आता येऊया मेन मुद्द्यावरती, म्हणजेच प्रॉपर्टीची किंमत. तर प्रॉपर्टीची किंमत ही 3 लाख रुपये एकरी नेगोशिएबल आहे, ऑन टेबल. डॉक्युमेंट सगळे क्लिअर आहेत, तेही तुम्हाला ऑन टेबल पाहायला भेटतील. अदरवाईज तुम्ही साईट व्हिजिटला आलेत तर तुम्हाला ते साईट व्हिजिटलाही पाहायला भेटतील. साईट व्हिजिटचे चार्जेस आहेत ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो आहे किती चार्जेस आहेत. तर तुम्हाला साईट व्हिजिट करायची असेल तर तुम्ही आम्हाला 2 दिवस अगोदर तरी ॲटलिस्ट कॉन्टॅक्ट करा, तर आम्ही तुम्हाला साईट व्हिजिट तशी अरेंज करून देऊ शकतो. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ आणि अशाच जेन्युइन डील्स पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक डील्सचे अपडेट्स येत राहतील आणि नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला भेटतील. तसेच आपले कन्सल्टन्सीविषयी पण व्हिडिओ येत आहेत आपल्या चॅनलला, तर तेही पहा. तुम्ही जर कोकणामध्ये प्रॉपर्टी विकत घेताय तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे हे आपण त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तसे पण व्हिडिओ आपल्या चॅनलला लवकरात लवकर येणार आहेत. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीबरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.